रितेश देशमुख यांची एक पोस्ट समोर आली आहे, तीही आपण पाहूया. एका दुःखद अपघातात आपण अजितदादा गमावल्याचं ऐकून खूप धक्का बसला आणि मनाला खूप दुःख झालं. सर्वात गतिमान नेत्यांपैकी एक असलेले कामगिरीत घट करण्यास अजिबात संयम बाळगला नाही. त्यांच्या सभोवतालच्या लोकांना सतत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं. रितेश देशमुख यांची ही पोस्ट आपण पाहतोय आणि त्याच भावना प्रत्येकाच्या आहेत. महाराष्ट्रानं एक विजनरी, धुरंधर आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पुरेपूर जाण असलेला, महाराष्ट्राची खडानखडा माहिती असलेला नेता गमावलेला आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या अकाली निधनामुळे एक मोठं नुकसान आणि कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असं रितेश देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधण्याचा आनंद मला मिळालाय. त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाला मी कायमच लक्षात ठेवेन. तर अजित पवार यांचा जन्म, अजित पवार हे जन्माने बारामतीकर होते आणि त्यांचा मृत्यूही बारामतीमध्येच झालाय. हा दुर्मिळ असा योगायोग पाहायला मिळाला. अजित पवार आज दौऱ्याच्या निमित्तानं बारामतीमध्ये होते. रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो. पवार कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांना आणि लाखो समर्थकांना माझ्या मनापासून संवेदना, असं रितेश देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. बारामतीच्या हॉस्पिटल बाहेरची ही गर्दी आपण पाहतोय. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या हॉस्पिटल बाहेर जमा झालेली आहे. आपण काही वेळापूर्वी रोहित पवार यांचीही दृश्य पाहिलेली होती. रोहित पवार या रुग्णालयामध्ये दाखल झाले. कार्यकर्त्यांना ज्यांच्यापर्यंत या बातम्या पोहोचतायत ते सगळे कार्यकर्ते या रुग्णालयाबाहेर जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनाही अनावर झालेल्या आहेत. राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीकडे धाव घेत आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले सगळे मंत्री, नेते, पदाधिकारी आणि संपूर्ण पवार कुटुंबीय देखील आता बारामतीकडे रवाना झालेत. त्यामुळे आता बारामतीमध्ये आजच कदाचित त्यांच्यावर अंत्यसंस्कारही होतील. आपण काही प्रतिक्रिया पाहतोय. मल्लिकार्जुन खरगे यांची एक पोस्ट आली, आपण पाहूयात. विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू ही खूप धक्कादायक, दुःखद बातमी. अजित पवार हे एक असामान्य नेतृत्व. त्यांचा राजकारणात अनुभव